चंद्रपुरात पतंजली मेगा स्टोअरवर अन्न व औषध प्रशासन विभागानं धडक कारवाई करत नियमांचं उल्लंघन करणारा 45,970 रुपये किमतीचा औषध साठा जप्त केला। या कारवाईमुळे शहरातील औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे। अन्न औषध प्रशासनाच्या पथकानं पतंजली मेगा स्टोअरमध्ये अचानक तपासणी केली। तपासणी दरम्यान स्टोअरमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या काही औषधांवर आक्षेपार्ह दावे आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आढळून आल्या। औषधांच्या वेष्टनांवर लठ्ठपणा, दमा, हृदयविकार आणि ताप यासारख्या आजारांवर गुणकारी असल्याचे दावे करण्यात आले होते। अधिकाऱ्यांनी सांगितले की औषधे आणि जादुई उपाय आक्षेपार्ह जाहिराती कायदा 1954 अंतर्गत अशा प्रकारच्या जाहिरातींना बंदी आहे। या कायद्यानुसार विशिष्ट आजारांवर निश्चित उपचार आणि हमखास परिणाम दर्शवणाऱ्या जाहिराती करणं गुन्हा मानला जातो। ग्राहकांची दिशाभूल होऊ नये आणि सार्वजनिक आरोग्याचं संरक्षण व्हावं यासाठी अशा जाहिरातींवर कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत। तपासणीत गंभीर स्वरूपाचे उल्लंघन आढळून आल्यानं पथकानं संबंधित औषधाचा संपूर्ण साठा जप्त केलाय। जप्त करण्यात आलेल्या औषधांची एकूण किंमत 45,970 रुपये असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली। या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असून औषध विक्रेते आणि उत्पादकांनी औषधांच्या जाहिराती व विक्री करताना कायद्याचं पालन करावं असं आवाहन अन्न औषध प्रशासनानं केलं आहे। पतंजली मेगा स्टोअर शांती आर्य अँड सन्स जटपुरा गेट चंद्रपूर येथे काल आम्ही अन्न आणि औषध प्रशासन चंद्रपूर कार्यालयातर्फे काल तपासणी केली। सदर तपासणीमध्ये जी औषधं आढळली त्या औषधामध्ये जे इंडिकेशन होते त्यामध्ये ड्रग अँड मॅजिक रेमेडी म्हणजे औषध आणि जादूटोणादी कायदा 1954 अंतर्गत जे आक्षेपार्ह जाहिरात आहेत त्या आक्षेपार्ह जाहिरात त्या औषधावरती आढळून आले, जसे की ओबेसिटी, अस्थमा, हृदय ट्रीटमेंट, फीवर असे आक्षेपार्ह जाहिरात आढळल्यामुळे त्या दुकानामध्ये आढळलेला औषधाचा जो साठा होता तो पंचनामा अंतर्गत जप्त करण्यात आलेला आहे। जप्त करण्यात आलेल्या औषधाची एकूण किंमत 45,970 असून तपासणी दरम्यान 3 नमुने घेण्यात आलेले आहेत। सदरचे नमुने प्रयोगशाळेला पाठवण्यात येत आहेत व उत्पादकापर्यंत तपास करून उचित कारवाई घेण्यात येत आहे।